3.5 शक्तिपीठ या भूमीमध्ये अवतीर्ण झाली. आई जगदंबेनी आपलं कायमचं स्थान इथं रोवलं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी आई जगदंबा तुळजाभवानी, की ज्या भवानी मातेनी छत्रपती शिवप्रभूंच्या तलवारीला आपलं चैतन्य आणि आपलं अधिष्ठान देऊ केलं, की त्याच राजांची तलवार अशी समरांगणामध्ये अशी तळपली की वेळोवेळी शत्रूचा खात्मा करणारी ठरली. याच भूमीमध्ये माहूरची रेणुका माता असेल, कोल्हापूरची जगदंबा असेल, वणीची सप्तशृंगी माता 33 म्हणजे अर्धशक्तिपीठ असेल. या 3.5 शक्तिपीठांची ही भूमी, या भूमीमध्ये अनेक संतांनी या जगदंबेचे गुणवे गायले, गुणगान केलं. पण आई स्वरूपामध्ये तिला पाहिलं. जगाची जगदात्री, जगाला जन्म देणारी जगन्माता, जगाची माता तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याला आई स्वरूपामध्ये पाहिलं. आणि अध्यात्मामध्ये, उपासनेमध्ये कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे म्हणजे आम्हाला ते ईशतत्व प्राप्त होईल, याचा एक सुंदर मार्ग आम्हाला दाखवलाय. बघा, प्रपंच असू दे किंवा परमार्थ असू दे, प्रयत्न करावेच लागतात की नाही. परमार्थासाठी तुम्हाला तुमचं घर सोडून काही अंतरावर ट्रॅफिक सगळं क्रॉस करून इथं यावं लागलं की नाही, आपल्याला प्रयत्न करावे लागले. इथं 2 तास मन जरी सगळं भरकटत असलं तरी शरीर आता इथं बसलंय, आता हलता येईल का 2 तास? येईल का? नाही. परमार्थ असू दे किंवा प्रपंचातला प्रयत्न तर बोलायलाच नको. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धावपळ आहे, अखंड धावपळ आहे. हे संपले ते आणा, ते संपले हे आणा, हे आणा काही संपतच नाही म्हणले प्रपंचातला. प्रपंचातला आणा कधीच संपत नाही, वक 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 वाढत राहते. शेजारी एखादी वस्तू आली की आमच्या घरात कधी येईल असं आम्हाला वाटतं. प्रपंच रडवणार आहे. प्रयत्न प्रपंचासाठी सुद्धा आहे आणि परमार्थासाठी सुद्धा आहे. प्रपंचासाठी प्रयत्न केला तर वाट्याला काय येणार आहे? खरं की काय? खरं की काय? प्रपंचासाठी प्रयत्न केला तर वाट्याला काय येणार आहे? तुम्ही जागे आहेत ना सगळे महिला वर्ग? अहो आपले दिवस आहेत. कसं लाल लाल दिसतंय सगळं बघा ना, मस्त. प्रपंचासाठी ही एकी आहे, ही एकी आहे. मी जरी हा मुद्दा मांडत असले तरी सुद्धा मी आवर्जून सांगते की ऐक्याचं प्रतीक म्हणून आपण सगळे एका रंगामध्ये आहोत आज. आई जगदंबेनी दुष्टशक्तींवर मिळवलेला विजय, सत्यानी असत्यावर मिळालेला विजय, चांगल्यानी वाईटावर मिळवलेला विजय म्हणजे नवरात्रोत्सव आहे. विठ्ठल बरं, मी असं विचारलं, प्रपंचामध्ये कितीही धडपड करा किंवा प्रपंचासाठी केलेल्या प्रयत्नातून आपल्याला मिळतं काय? सुख मिळतं, बरोबर ना? नाही. संतांनी तर सांगितलं, त्याच सुखाच्या आशेपायी सगळा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला. खिंडता दिशा शिण पावला, खिंडता दिशा शिण पावला. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहिता नेणती कोणी, माझे स्वहिता नेणती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. ओ माझे स्वहिता नेणती कोणी, ओ माझे स्वहिता नेणती कोणी. प्रपंचातला प्रयत्न जरी केला सुखासाठी तरी तो दुःखाकडेच नेणार आहे. त्यामुळे संतांची अपेक्षा आहे की प्रपंचासाठी प्रयत्न नाही केले तरी चालतील, तो होत राहील, प्रपंच होत राहील. पण जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील, ते परमार्थाकरता करावे लागतील. कारण उपासनेला बसलो तरी मनामध्ये असंख्य विकार येतील, असंख्य विचार येतील आणि आम्ही देवाचं काहीच करू शकत नाही. प्रपंचासाठी प्रयत्न नाही केले तरी चालतील. मग याचा अर्थ काही मंडळी असं म्हणतील, ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारला की काय, काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं, असं नाहीये. प्रपंच कसा करायचा याची शिकवण सुद्धा दिली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच जोडोनिया धन उत्तम
उदासा विचार वेस कधी उदासा विचार वेस केली अरे उत्तमाची गती तू ऐका पावन उत्तमाची गती तू ऐके बेबे उदासा विचार वेस उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक टाळ्या वाजवा. गोडचं ते सोमटणे महाराजांचं जीव ओतून गाणं हे सगळ्यांना माहिती आहे. मी नव्याने नको सांगायला नाही का. गोड चाल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण म्हटले आम्ही पहिलीच ओळ जास्त सिरियसली घेतो. जोडोनिया धन नुसतं जोडायचं माहिती आहे आम्हाला. पहिला पै गाठी मारायच्या, सगळं सेविंगला ठेवायचं. गुंठ्यावर थांबत नाही आम्ही, अजून गुंठे वाढवतो, एकर अजून वाढवतो, सगळंच जमा करतो. पण तुकोबराय म्हणले उदास विचारे वेच करी. आणि मग काय मिळेल? उत्तमची गती तो एक पावेल. जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर संतांचं तत्वज्ञान आणि संतांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीसाठी केलेलं मार्गदर्शन आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग प्रपंचासाठी आम्ही प्रयत्न करतो, मान्य आहे ना सगळ्यांना. सगळी धडपड चालूच असते. सुखा लागी करीसी तळमळ परी तू पंढरीशी जाय एक वेळ. अखंड धडपड प्रयत्न आम्ही प्रपंचासाठी करतो. पण परमार्थासाठी सुद्धा केला जाणारा प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे. तो साधू संतांनी केला. प्रपंचाचं वाटोळं झालं तरी चालेल एक वेळ असं म्हणाले. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पीडा केली तुकोबराय म्हणतात ना. त्यामुळे प्रयत्न ही पहिली गोष्ट प्रपंचातही आणि परमार्थातही अत्यंत महत्वाची आहे. प्रयत्न आपण जर असं म्हणू असेल माझा हरी तर देईल, तर तसं माणसाने एवढं लक्षात ठेवावं, हरी काही एवढा वेडा नाही. सगळंच आयतं कसं मिळेल, सगळंच आणून कसं देण्यात येईल. आपण परमेश्वरापुढे उभं राहतो. जीवनातली सगळी दुःखाची गाथा आपण वाचतो. दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, यंदा पोरीचं जुळू दे, पोराला चांगली नोकरी लागू दे, शेजाऱ्यांचं जमलंच तर. आम्ही देवापुढे मागतो ना, आमची गाऱ्हाणी असतात, आमची मागणी असतात. पण तुकोबरायांनी सुद्धा अत्यंत सुंदर गाऱ्हाणच मांडले, पण प्रयत्नपूर्वक. आई जगदंबेजवळ किंवा त्या विठाई माऊली जवळ पोहोचताना महाराज प्रयत्नपूर्वक जातात. आणि आम्हाला उपासनेचा पहिला टप्पा जणू काही संतांनी सांगून दिला, प्रयत्न करावे लागतील. उपासनेचा दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा. वाट बघायला लागेल थोडी. किती वाट बघायची? आमच्याकडे कुठे वेळ वाट बघायला? जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे, मला वेळ नाही. आहे की नाही? माझं पटत असेल तर सांगा. चला काय येताय कीर्तनाला? नाही, वेळ नाही आज. मग काय करता? वेळच नाही. अखंड धावतोय माणूस, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आम्हाला वेळ नाहीये, वेळ नाही. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांनी सांगून दिलं ना, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग तई पावसी अव्यंग निजधाम माझे. पटकन या वाटेला यायचं, पटकन हातामध्ये जपमाळ घ्या.
अहर्निश माझी कथा, नाथ भागवतामध्ये संत श्रेष्ठ नाथबाबा सांगतात, अहर्निश माझी कथा, अहर्निश माझी वार्ता, रात्रंदिवस माझीच कथा, माझंच नाम जो कोणी करेल त्याच्याकरता मी येणार आहे. आणि मग त्याकरता प्रतीक्षा करावी लागेल, देवाची वाट पाहायला लागेल. कारण ऋषींनी सांगितलं होतं की राम येईल. शबरी, लोक देवाकडे जातात, पण तू इतकी भाग्यवान ठरशील की अनंत कोट ब्रह्मांड नायक तुला भेटायला येईल, तुझ्यापर्यंत चालत येईल. देव येतो. गोंदवलेकर महाराज आमचे फार सुंदर सांगतात. ते म्हणले, तुम्ही माझ्या रामासाठी 2 पावलं चाला, भगवंत तुमच्याकरता 20 पावलं चालायला तयार आहे. पण तुम्ही पाऊल तर टाका. आपण 1 करावं, पुढची 2 शून्य ठेवायला तो समर्थ आहे. 100% तो करतो. म्हणून उपासनेतला दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा, वाट बघावी लागेल. प्रयत्न, प्रतीक्षा. उपासनेतला तिसरा टप्पा आहे देवाची थोडी प्रार्थना करावी लागेल. प्रयत्न, प्रतीक्षा आणि उपासनेचा तिसरा टप्पा आहे प्रार्थना. म्हणजे काय? आर्त स्वरानी केलेली भगवंताची याचना, भगवंताला घातलेली साध, तिला आपण प्रार्थना म्हणतो. करतो का आम्ही? नाही. देवासाठी रडणारी माणसं आम्ही नाही. आम्ही प्रपंचाकरता रडतो. आमच्या लेकरा बाळांकरता रडू, सगळ्यांकरता रडू, पण देवासाठी नाही रडत. संतांनी देवासाठी डोळ्यात पाणी आणलं. संतांनी देवाची वाट पाहिली. संत देवासाठी रडले. नामदेव महाराज देवासाठी रडायचे. तुकोबराय पांडुरंगासाठी रडायचे नव्हे, अष्टसात्विक भावजागृती व्हायची. त्यामुळे आर्त स्वरानी केलेली प्रार्थना हा उपासनेचा तिसरा टप्पा. आणि मग प्रयत्न, प्रतीक्षा, प्रार्थना आणि मग या उपासनेमध्ये मिळणारा प्रसाद हा उपासनेचा चौथा टप्पा. विठ्ठल परमार्थामध्ये पहिली गोष्ट जमलं आपल्याला, प्रयत्न केला पाहिजे. मग थोडीशी वाट बघायला लागेल, जरा पेशन्स ठेवायला लागतील, धीर ठेवायला लागेल. त्यानंतर आर्तस्वरांनी देवाची, आई जगदंबेची याचना करायला लागेल, करुणा भाकायला लागेल, प्रार्थना करायला लागेल. आणि मग या सगळ्यानंतर परमेश्वर प्रसाद दिल्या वाचून राहत नाही. भगवंत प्रसाद देतो. प्रसादस्तु प्रसन्नता. भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवंत प्रसाद देतो. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरायांनी या उपासनेच्या माध्यमातून आई जगदंबेकडं सुंदर अशी याचना केली, करुणा भाकली, आर्तस्वरांनी तिची मागणी केली, आर्तस्वरांनी तिला बोलावलं. अभंगाचं प्रथम चरण. धाव घाली आई, 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 धाव घाली आई,
तुकोबरायांनी धावा केलाय आणि आईला सांगितलं, धाव घाली आई आता पहाते सकाळी. लेकराच्या अवस्थेमध्ये तुकोबराय आहेत. आपल्या विठाई माऊलीला, ती विठाई आहे, ती कृष्णाई आहे, ती कान्हाई आहे. विठू माऊली असं सगळ्या जगाने संबोधन दिलं. पुरुष देवता असली तरी आम्ही माऊली स्वरूपामध्ये पाहतो पांडुरंग परमात्म्याकडे. कारण या सगळ्या जगाची, विश्वाची उत्पत्ती करत असताना परब्रह्म हे एकटं होतं. एकटं असलेलं ब्रह्म त्याला कर्मे ना, म्हणून त्यांनी मायेचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. एकोहम बहुश्याम, एकटा होता भगवंत ब्रह्म. त्यांनी मायेच्या आधाराने सृष्टीची निर्मिती केली आणि त्रिगुणात्मिका माया, अष्टधा प्रकृती यांनी अवतीर्ण झालेली ही माया, आम्ही तिला दुर्गा म्हणतो, काली म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो. म्हणून नवरात्रातल्या या तीनही दिवसांमध्ये पहिले 3 दिवस हे आईचं सरस्वती रूप आहे, म्हणजे ज्ञानलक्ष्मी आहे. मधल्या 3 दिवसांमध्ये ती महालक्ष्मी आहे, ती क्रियालक्ष्मी आहे. ती इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. आणि तिसऱ्या 3 म्हणजे शेवटच्या 3 दिवसांमध्ये ती महाकाली म्हणून अवतीर्ण होते, उग्र रूप धारण करते. कौशिकी हा तिचा एक अवतार आहे. काळ्या रंगाचा वेश परिधान म्हणजे काळा रंग धारण करते आणि रक्तबीजासारख्या राक्षसाला त्याचं रक्त पिऊन त्याला संपवते. इतकी क्रोधायमान होते. महिषासुर रूपी राक्षसाचा निपात करण्याकरता जगदंबेनी अवतार घेतला आणि ती जगदंबा आली भक्तांच्या रक्षणाकरता. या पृथ्वी तलावरती अनेक दैत्यांचा ज्यावेळी उत्पात उन्मात वाढतो, अत्याचार वाढतो, तेव्हा भगवंताला प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण व्हावं लागलं. अवतीर्ण भगवंत झाले. महिषासुरादी दैत्य ज्यावेळी उन्मत्त होऊ लागला त्यावेळी सगळे देवदेवता आई जगदंबेला शरण गेलेत बरं. आणि गाथा सप्तशती ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे मार्कंडेय पुराणांतर्गत आलेली कथा, सप्तशती ग्रंथाचं आपण जर कोणी पारायण पठण करत असाल तर या सप्तशती ग्रंथामध्ये आई जगदंबेच्या अनेक रूपांचं वर्णन करून या प्रसंगामध्ये ज्यावेळी महिषासुराला तिने मारलं, किती दिवस? नवरात्र 9 दिवस अखंड आई जगदंबा लढत होती. कुणाकरता? आपल्या भक्तांकरता, आपल्या दासांच्या करता, आपल्या लेकरांच्या करता. आणि ती लढणारी जगदंबा तहान नाही, भूक नाही, विश्रांती नाही, 9 दिवस नवरात्र अनेक घोर राक्षसांना संपवण्याचं काम करत होती. त्या जगदंबेनी शेवटच्या दिवशी ज्यावेळी महिषासुराला ठार केलं, सगळे राक्षस निर्दाळून काढले, संपवले, त्यावेळी त्या महिषासुर मर्दिनीची आरती केली सगळ्यांनी. आई जगदंबेचं करुणा भाकली आणि त्यावेळी स्तुती गायली. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दितः नमस्तस्यै 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 नमो नमः. त्रिवार प्रणाम केला. नमस्तस्यै 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 नमो नमः. मग विष्णू मायेती, तू विष्णूची माया आहेस, तू ब्रह्माची माया आहेस. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते, तू चेतनेचं स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु कांतिरूपेण संस्थिता, भ्रांतिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण, दयारूपेण, भक्तिरूपेण, शांतिरूपेण, क्षमारूपेण, लक्ष्मीरूपेण, मातृरूपेण, अनेक रूपांमध्ये तिची स्तुती गायली, वर्णन केली. आणि ऐकून ठेवा इकडची मंडळी, यावेळी आई जगदंबेची आरती करत असताना आरतीचं ताट भगवान भोलेनाथांच्या हातात होतं. म्हणजे आपलं सांगितलं माहिती असावं म्हणून. जागे आहेत ना सगळे तुम्ही? म्हणजे भोलेनाथ असं नाही म्हणले बायकोची आरती मी कुठं करू, म्हणजे असं नाही म्हणत तुम्ही उद्यापासून तिची पूजाच करा, पण निदान मातृशक्तीचा, स्त्री शक्तीचा सन्मान राखणं हे नवरात्रोत्सवाचं गमक आहे. कारण स्त्री शक्तीचा जागर तुमच्या घरामध्ये असणारी प्रत्येक स्त्री, मग ती तुमची माता असू दे, तुमची बहीण असू दे, तुमची लक्ष्मी, गृहलक्ष्मी, पत्नी असू दे, या प्रत्येक स्त्री शक्तीचा गौरव आणि सन्मान जर करता आला ना तर नवरात्र उत्सवाचा अर्थ आम्हाला कळाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या जगदंबेची स्तुती सुमनांनी, आचार्यांनी सुद्धा स्तोत्र लिहिलं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती
वर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते धनुजनी रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मत शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते आई जगदंब आई जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनी हासरते शिखोरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ भंडिनी कैटभ गंडिनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते जगदंबा माता की आई जगदंबेचं स्तुती सोमनांनी स्तोत्र गायलं तिची स्तुती केली तिला प्रणाम केला आणि ही आई भक्तांसाठी धावून आली वेळोवेळी आली तुकोबरायांना माहिती होतं म्हणून आपल्या इष्ट आराध्य देवतेला तुकोबराय सांगतात धाव घाली आई तू अशी येऊ नको चालत येऊ नको तू कशी आहे धावत ये आणि आई लेकरासाठी धावतेच हे मातृशक्तीचं रूप आहे आई जगदंबेचं आई आणि लेकरू हे नातं सृष्टीला न उलगडणारं कोड आहे म्हणून मातेपासून प्रवास सुरू होतो तो मातीत जाऊन मिसळतो ती नाळ जोडलेली असते मातेशी म्हणून माता ते माती हा प्रवास आहे एका वेलांटीचा म्हणजे आपलं आयुष्य आहे त्यामुळे आईला हाक मारली आई म्हणून संबोधन दिलं आणि धाव घाली आई आता पहातेस काय आई जगदंबे धाव तुकोबरायांनी धावा केला का केला असेल हो महाराजांचं शतक महाराजांचा काळ महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू या शिवप्रभूंच्या गुरुस्थानी असणारे भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आणि एकीकडे क्षात्र धर्माची दीक्षा देणारे समर्थ रामदास स्वामी या दोघांनी उत्तम मार्गदर्शन राजांना करावं आणि ज्या काळामध्ये देश धर्म आणि देव असुरक्षित होते अशा काळामध्ये देवळातला देव सुद्धा सुरक्षित नाहीये वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नाहीये वृद्धांचं जीवन सुरक्षित नाही आणि तरुणांचा पराक्रम सुरक्षित नाही काहीच सुरक्षित नाही सुलतानी आणि आसमानी संकट एकावर एक घोंगावत वादळासारखी येत होती याच पुण्याच्या भूमीमध्ये ज्ञान कलंकित झालं शौर्य भयभीत झालं तारुण्य दिशाहीन झालं वार्धक्य निराधार झालं चारित्र्याची होळी पेटली आणि त्या होळीत आमच्या माणसांनी आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा केला होता आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग केलेली सगळी संत मांदियाळी आई जगदंबेकडे गारहाणं घालत होती या पुण्याच्या भूमीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता भगवे झेंडे उभारलेले जमीनदोस्त केले होते एक चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला एक पहार ठोकली होती आणि त्याच्यावर माणसाची कवटी अडकवली होती जणू काही या तीन गोष्टी सांगत होत्या की पुण्यामध्ये जो कोणी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करू म्हणून सगळंच धोक्यात होतं सगळंच असुरक्षित होतं आणि अशा वेळी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आमचे नाथ महाराज असतील आमची सकल संत मांदियाळी असेल सगळे साधू संत असतील आई जगदंबेकडे साकडं घालत होते महाराष्ट्रातल्या तीनही शक्तिपीठांकडे गारहाणं घालत होते धाव घाली आई 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 जगदंबे ये अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती आदि अंबिका भगवती अनादि अंबिका अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती घेऊन हाती बोधपर्णी घेऊन हाती बोधपर्णी घेऊन Oh,
आमच्या महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांनी, महाराष्ट्रातल्या सगळ्या मातांनी त्या आईला आणि सांगितलं, आई दारू बंद, कारण अन्यायाची सावली आता आमच्या उंबरठ्यात यायला लागली. आमच्या आया बहिणींचं कुटुंब सुरक्षित नाही. आमच्याच घरातल्या बाया बाकड्यांना आमच्या डोळ्यासोबत आमच्या डोळ्यासमोर ओळख दिलं जाते. दुसरा इलाज अशी विलक्षण परिस्थिती या भूमीमध्ये निर्माण होते. तेव्हा त्या शक्तीला अवतीर्ण व्हावं लागतं. आणि महिषासूर म्हणजे काय? आम्हाला टीव्हीमध्ये दिसला महिषासूर, त्या जगदंबेने त्या राक्षसाला संपवलं. पण आज समाजामध्ये ती वृत्ती, महिषासूर हे क्रोधाचं प्रतीक आहे, महिषासूर हे अहंकाराचं प्रतीक आहे, महिषासूर हे मत्सराचं प्रतीक आहे. या सगळ्या विकारांचा नाश करणारी ती जगदंबा रूपाने तुमच्या माझ्या घरात विराजमान आहे. आणि हा नवरात्रीचा खरा अर्थ आहे. तो एकदा आम्हाला उमगलं ना, मग आमच्यातलं आत्मचैतन्य, आमच्यातलं तेज, आमच्यातली तपस्विता, आमच्यातली शक्ती, या सगळ्याची उकल होणं आणि या सगळ्याची जाणीव करून घेणं म्हणजे त्या आईचा भावा करणं. तुकोबरावांनी असा भावा केला, भाव घाली आई आता पहाटे सकाळी. परिणाम काय झाला? आई जगदंबेचा भावा केला आणि सकल सौभाग्य संपन्न वज्रचूड मंडित औसब राजमाता जिजाऊ या महाराष्ट्रातलं मातृशक्तीला सगळ्यात मोठं. प्रत्येक मातेनी आणि प्रत्येक लेकरांनी ज्या मायलेकरांचा आदर्श घ्यावा अशी ही मायलेकर, जगाला दैदिप्यमान करणारी, जगाला ललांभूत करणारी त्या मायलेकरांचा आदर्श समोर ठेवला. आणि सकल सौभाग्य वज्रसंपन्न वज्रचुडे संपन्न औसत जिजाऊ मातोश्री शिवनेरीच्या त्या किल्ल्यावर शिवाई देवीच्या कृपेने प्रसूत झाले आणि पुत्र झाला होता महाराष्ट्राला. शिवाजी असंच नामकरण झालं शिवाई देवीच्या कृपेवरून. आणि त्याच भगवानी पुरेपूर राजांचा संभाळ केला. राजांच्या मागे ताकदीने उभी राहिली आई जगदंबा, आई म्हणून उभी राहिली. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आम्हाला भक्तिशक्तीचा सुरेख संगम साधताना सांगतात, जिथं धर्माचं पालन करायला महाराज आम्हाला शिकवतात. धर्माचे पालन करणे, धर्माचे
सुरेख संगम जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधतात आणि आई जगदंबेला भक्ती बरोबर शक्तीची उपासना करतात, साथ घेतात. भाव घाली आई आता पहाते सकाळी, तुझी गरज आहे, तू सर्व शक्तीनिशी आता प्रकट हो. ती शक्ती आमच्या मनामध्ये, आमच्या विवेक बुद्धीमध्ये संचारित होऊ दे आणि आमच्या हातून असंच कर्म घडू दे जे देव, देश आणि धर्म यांच्याकरता लाभाचं असेल, फायद्याचं असेल. आज धर्म विघातक कृत्य करणारी माणसं समाजामध्ये आम्ही जेव्हा पाहतो ना, तेव्हा संतांच्या विचारांचा परामर्श घेणं फार गरजेचं असतं. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आई जगदंबेला साकडं घालतात आणि तिला आरती स्वरांनी साथ घालतात. भाव घाली आई आता पहाते सकाळी. भक्ताजवळ भगवंताच्या भीती करता किती आर्तता असली पाहिजे, किती तळमळ असली पाहिजे. आम्हाला असते का तेवढी तळमळ नाही ना. आम्ही म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्ही प्रपंचाकरता तळमळतो, सुखाकरता तळमळतो, पण देवाकरता तळमळ नाही आमची. कधी भेटेल देव? रामकृष्ण परमहंसांना एका त्यांच्या शिष्याने विचारलं होतं की मला देव कधी भेटेल. रामकृष्ण परमहंस त्या शिष्याला घेऊन गंगेच्या, कलकत्त्याला गंगा नदी, ते गंगेच्या काठावर गेले, गंगा नदीमध्ये प्रवेश केला आणि त्या शिष्याचं अशी मान धरली आणि पाण्यामध्ये बुडवून त्याला असं दाबून मान धरली. नाकातोंडात पाणी जायला लागलं तेव्हा तो शिष्य म्हणाला, अहो ठाकूर गुरुजी काय करता, मी बुडेन, मी मरेन, माझ्या नाकातोंडात पाणी चाललंय, मला सोडा. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी सांगावं, आत्ता श्वासासाठी जितका तळमळलास ना, तेवढा ज्या दिवशी देवासाठी तळमळशील तेव्हा देव दर्शन देईल. परमात्म्याचा वियोग संतांनी अनुभवला. किती वियोग असावा. ज्ञानोबारायांनी स्वतः माधुर्य भक्तीचा परमोच्च बिंदू गाठला आणि आई जगदंबेची, जणू काही विठाई माऊलीची विरहिणीच्या रूपातनं वियोग भावना व्यक्त केली. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. आई जगदंबे परमात्म्या किती विरह भावना आहे, किती वियोग आहे बघा ना. नको नको हा वियोग कष्ट होता जीवासी, गरुड वाहन गंभीरा येगा दातारा, दातर कुमा देवी वरून, दातर कुमा देवी वरून श्री विठ्ठल विठ्ठला येईल का? अशी साथ घालता येईल का? समर्थ म्हणायचे, अनुदिन अनुतापे तापलो राम राया. प्रपंचाने ताप दिला, कष्ट दिले. हिंपुटी हा शब्द तुकोबाराय वापरतात, तो कष्ट या अर्थाने आहे. कष्ट झाले इथं, हा सुखाचा नाहीच आहे प्रपंच. देवा येशील का रे? परम दिन दयाळा निरसी मोहनाया. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की आता माझ्याकडे धीर नाही, आई लवकर खावत नाही.
जन्माला आलेलं असं एक व्यक्तिमत्व की जे आई जगदंबेचं लक्ष्मी स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, मातृ स्वरूप आहे, कांती स्वरूप आहे. अनेक रूपांचं एका व्यक्तिमत्वात दर्शन घ्यावं अशी खरं तर मूळची महाराष्ट्रातली पण उत्तरेकडे गेली आणि तिला लोकांनी बिजली असं संबोधन दिलं. कारण ती विजेसारखी तळपणारी होती, विजेसारखी. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांच्या समोर माना झुकवल्या, पण ही रणचंडी महाकाली महादुर्गा बनून इंग्रजांच्या समोर उभी ठाकली. इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेला तिने आव्हान दिलं. स्त्री असून पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं. म्हणून आपल्या पुणेकरांची खूप मोठी खासियत आहे. पुणे तिथं काय म्हणे आपण म्हणतो ना, बालगंधर्व रंगमंदिरासमोर राणी लक्ष्मीबाईचा म्हणजे झाशीच्या राणीचा पुतळा आहे. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस असं त्यांचं नाव. आचार्य अत्रे म्हणायचे ज्या पुरुषांनी पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना नाट्य कला क्षेत्रामध्ये प्रवेश नव्हता, त्यामुळे पुरुषांनी स्त्रीची पात्र साकारण्याची परंपरा. मग जे नारायण श्रीपाद राजहंस म्हणजे बालगंधर्व ज्यांना स्त्रीने कसा पराक्रम करावा किंवा स्त्रीने कसं लाजावं, स्त्रीने कसं असावं हे शिकवलं ते बालगंधर्व. आणि ज्या राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषांनी कसा पराक्रम रणांगणावर गाजवावा हे शिकवलं ती राणी लक्ष्मीबाई. दोघेही समोरासमोर, याला म्हणायचं पुणेकर. म्हणून ज्ञानोबराय म्हणाले पुण्याची गणना कोण करू. जाडी आहे ना पुण्याची नाही ना, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाम मुखात आलं की तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोण करणार. इतकं भगवंताचं नाम परमश्रेष्ठ आहे. आणि अशी राणी लक्ष्मीबाई झाशीची रणचंडी होऊन इंग्रजांचा कर्दनकाळ घेऊन त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये उभी ठाकते. आई जगदंबेचं ते शक्ती स्वरूप आहे, आई जगदंबेचं ते लक्ष्मी स्वरूप आहे, आई जगदंबेचं ते मातृ स्वरूप आहे. कारण भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांच्या समोर माना टिकवल्या होत्या, पण कर्दनकाळ बनून त्यांच्या समोर उभी ठाकली. ज्यावेळी झाशीच्या राणीला म्हणजे इथली ती मनकर्णिका नाव तिचं लग्न होऊन विवाह होऊन झाशी संस्थांची राणी बनते, नेवाळकरांची सून बनते, गंगाधरपंत नेवाळकरांची धर्मपत्नी. आणि झाशीला ज्यावेळी वारस जन्माला येतो ना, काही काळाच्या अंतरात या चिमण्या पाखरावरती नियती क्रूरपणे झडप घालते. धाय मोकलून राणीसाहेब आपलं राणीपद विसरून रडतात. चिमण्या पाखराचे त्या मेलेल्या प्रेताचे रडत असताना शेकडो पापे घेतात आणि आई जगदंबेला सांगतात, आई काय वेळा आणलीस. मुलगा गेला निघून, झाशीचा वारस निघून गेला, जन्माला आलेलं 3 महिन्याचं लेकरू. आणि काही दिवसात पती निघून गेला, म्हणजे मुलगा गेला, पती सुख नाही, पुत्र सुख नाही. आणि तशातच करायचं काय. पण हार मानणं ही या भूमीचं लक्षणच आहे. कुठल्याही पद्धतीने माघार नाही घ्यायची. म्हणून इंग्रजांना एक पत्र लिहिलं आणि पत्रात मजकूर लिहिला दत्तक विधान संबंधीचा. दत्तक विधान घ्यावं असा मजकूर लिहिला. पण इंग्रजी सरकारकडून निरोप आला, कारण तो काळ होता 1857च्या उठावाचा. आपण सगळे जागे. थोडासा प्रसंग सांगणारे, मला माहिती इतिहास आवडत नाही आम्हाला सध्या. आम्हाला इतिहास आवडत नाही. इतिहासाची पानं चाळावीत, आमच्या लेकरांनी इतिहास हातात घ्यावा. कवी म्हणाले, घेऊनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा दीर्घोश्वास, पूर्व दिव्यते जाणून भावे हो चित्ते उदास. आमच्या लेकरांनी हातात पुस्तकं घेतली पाहिजेत. अहो, भीम कोण विचारलं तर आमच्या पोरांना सांगता येत नाही. ते म्हणतात छोटा भीम, लाडू खातो दौलतपूरचा. पण कीचकाची छाती फोडणारा भीम, पराक्रमी भीम, छत्रपतींना माहिती होता. म्हणून अफजल खानाचा कोठडा बाहेर काढू लागलेला. धर्मवीर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे लहानपणापासून आपल्या वडिलांची यशोगाथा ऐकत होते, पाहत होते डोळ्यांनी. रामायण महाभारताच्या कथा ऐकत होते. म्हणून औरंगजेबासारख्या क्रूर कर्मांनी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे इंचावर तुकडे केले, रक्ताच्या थारोळ्यामध्ये स्वराज्याचे भाग्य कधी पडले, रक्ताच्या चिंतांनी इंद्रायणी दिल्लीच्या संगमामध्ये उडाल्या. पण वाकले नाही, झुकले नाही, धर्मासाठी अडवून टिकून राहिले, निष्ठेने राहिले. म्हणून म्हटलं, या लोकांचा इतिहास जर आम्ही नाही
आमच्या लेकरांनी ऐकायचं काय, गायचं काय? हा घरामध्ये पुस्तक असणं, म्हणून म्हटलं इतिहास आहे. लोकांना इतिहास आणि इतिहासातले तपशील सण सानावल्या सांगायला लागलं की आपण कीर्तनात झोप येते. पण काय असावा इतिहास? इतिहासाची पानं आमच्या लेकरांकडून वाचली जावी. रोज रोज थोडस दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. समर्थनामध्ये स्वामी सांगायचे रोज काहीतरी लेखन वाचन. एका दहावीतल्या पोराला विचारलं तू वाचत नाही काय? तो म्हणला नाही वाचत. म्हणलं आता तू वाचत नाही. कळलं ना? ते वाचत नावाचं विद्यापीठ फार मोठं आहे आपल्याकडे. मग त्याच्यातून जेव्हा फुरसत मिळेल किंवा नेट गुगल या सगळ्यातून जेव्हा फुरसत मिळेल. आता एआयचा जमाना आहे. परवा कुणीतरी खूप सुंदर विधान केलं, आम्ही भारतीय स्त्रिया आहोत. मला माफ करा महिला मंडळ, तुम्ही सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहात. भारतीय स्त्री ही गृहलक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसते आणि जगातल्या सगळ्या डिग्री एकीकडं आणि गृहिणी ही डिग्री एकीकडं. काय सन्मान आहे, काय भाग. आणि ती नसेल तर काहीच घडू शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे कमीत कमी प्रत्येक स्त्रीकडे 10 ते 15 साड्या असताना सुद्धा एआयच्या साडीचा आधार का घ्यायचा सांगा बरं? कितीही दरिद्रता. मला माफ करा पण कुणीतरी केलेलं हे विधान आहे काही दिवसांपूर्वी की एवढ्या म्हणजे आम्ही साड्या परिधान करणारीच महिला मंडळ आहोत, पण तरी सुद्धा नको त्या ट्रेंडच्या आहारी आम्ही जातोय आणि आमच्या संस्कृतीचा अधःपतन आम्ही करून घेतो. हा तेवढा वेळ दुर्विलास आहे. म्हणून का ऐकायचं राणी लक्ष्मीबाई, का ऐकायचं जिजाऊ माता? या राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक विधानाचा मनसुबा इंग्रजांना कळवला, पत्र टाकलं तिकडे आणि एका दिवशी दरबार भरला होता. झाशीतले मान्यवर नागरिक दरबारात उपस्थित आहेत. चिकाच्या पडद्याआड राणी लक्ष्मीबाई वैधव्य सामोरं आले. नशिबी पुत्र सुख नाही, पण दत्तक एक वारस होता जो नेवाळकरांच्या घराण्यातला होता. त्याला मांडीवर घेऊन 5 वर्षाचं लेकरू होतं, ते दामोदर त्याचं नाव. त्याला मांडीवर घेऊन बसल्या होत्या आणि कंपनी सरकारचा एक वकील होता, नाव होतं मेजर एलिस. त्याच्या हातामध्ये एक लखोटा होता आणि इंग्रजांकडून निर्णय आला होता. कारण तो काळ असा होता 1857. लॉर्ड डलहौसी नावाचा एक इंग्रजी अधिकारी होता. तो संस्थानं विलिनीकरणाचं धोरण राबवत होता. भारतातली सगळी संस्थानं, सातारचं संस्थान, औंधचं संस्थान, ग्वाल्हेरचं संस्थान, इंदोरचं संस्थान, सगळी संस्थानं खालसा केली जात होती. का तर त्या तिथं दत्तक किंवा वारस नाही म्हणून राणीने सांगितलं होतं आम्ही दत्तक घेतो पण आमच्या संस्थानाला हात लावू नका. झाशीने इंग्रजांना मिळू देणार नाही. उत्तरेकडे गेला तर आपल्याला बघायला मिळेल झाशीचा किल्ला. त्या दरबारामध्ये इंग्रज वकील मेजर एलिस आला, हातामध्ये लखोटा आणि टाचाही पडली तरी खंड करावा झाला पाहिजे एवढी शांतता सभागृहामध्ये. राणी चिकाच्या पडद्यावर बसली, जवळ तलवार आहे. लहानपणापासून तलवार, आट्यापाट्या, हुतुतू, कुस्ती अशा मैदानी खेळामध्ये तरबेज होती. आज आमच्या लेकीबाई गरबा खेळण्यामध्ये तरबेज असतात, पण लाठीकाठी, मैदानी खेळ, स्वसंरक्षण, तलवारबाजी, रायफल शूटिंग हे सगळं जर आमच्या लेकीबाई शिकल्या नाही तर पुढचा काळ अवघड आहे, एवढं समजून ठेवतो. आणि ज्या समाजामध्ये आम्ही छत्रपतींचे वारसदार म्हणतो, छत्रपतींचे अंश म्हणतो, राजांचे भक्त म्हणतो, ती आमची तरुण मंडळी एखाद्या मुलीची जर छेड काढली जात असेल रस्त्यावरून जाणाऱ्या आणि आम्ही हसतमुखाने बघत असू तर राजांचे भक्त म्हणण्यास आपल्याला अधिकार नाही. मी ठामपणे सांगतो तुमच्या तरुण भावंडांना. आम्ही राजांची मंडळी आहे. हा हिंदुस्थान किंवा हा महाराष्ट्र छत्रपती शिवप्रभूंचा इथं आया बहिणींची प्रचंड मोठा सन्मान राखला जातो, राखला गेला पाहिजे. तर स्त्री शक्तीचा अर्थ आम्हाला कळेल. या राणी लक्ष्मीबाईच्या दरबारामध्ये तो वकील आला, हातामधला लखोटा, हातामध्ये लखोटा होता, तो लखोटा रामचंद्ररावांकडे दिला, राणीच्या अमात्यांकडे. तो लखोटा वाचला, लखोट्यातला मजकूर एकच होता आणि आशय एकच होता, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान. सगळ्यांचा धोकाच होता. काय होईल काय होईल असं करता करता राणी तेवढं ऐकल्याबरोबर शिकाचा पडदा ताडल्याविषयी आपल्या तलवारीने घडला. एका शिकत मेजर एलिसला घातलं, तलवारीचं एक टोक त्याच्या नक्कीला लावलं आणि समोरची सगळी माणसं बसली. म्हणजे इंग्रज सरकार हटून जावं एवढ्या आवाजामध्ये एखाद्या वाघिणीनं जशी बरकाळी फोडावी ना तशी बरकाळी फोडली. जो तक मेरे दम में दम है मैं लढूंगी, मैं मेरी फांसी
येणार माझी झाशीसाठी आम्ही नकार दिला आणि त्याच वेळी त्याच महिन्यामध्ये झाशीच्या किल्ल्याला जवळजवळ 60,000 इंग्रजांच्या फौजेने भिडावून टाकला. सर ह्युरोज आणि लेफ्टनंट बेवकर नावाचे 2 इंग्रजी अधिकारी झाशीच्या किल्ल्यावर चालू लागले. राणीने आपली 2000 स्त्रियांची पलटण तयार केली होती. बघा काय स्त्री शक्तीचा नारा होता, काय ताकद होती. असं म्हणतात स्त्री शक्तीची एवढी ताकद आहे की ती नरकाचा स्वर्ग करू शकते आणि असलेल्या स्वर्गाचा सुद्धा नरक करू शकते. एवढी ताकद स्त्रीच्या देहामध्ये, स्त्रीच्या मनामध्ये. कारण परमेश्वराने सगळ्यात सुंदर अशी घडवलेली कलाकृती म्हणजे भारतीय आपली स्त्री आहे. आणि ती स्त्री शक्ती ज्यावेळी आपलं खरं रूप दाखवते, आपलं रौद्र रूप दाखवते, त्यावेळी काय उत्पाद काय घडतं हे महिषासुरमर्दिनीकडे पाहून आपल्याला कळतं. हीच राणी लक्ष्मीबाई, लक्ष्मीच नाव होतं तिचं. 2000 स्त्रियांची पलटण तयार केली. झाशीच्या सगळ्या सैनिकांना गोळा केला, शस्त्रसाठा गोळा केला आणि इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेला आव्हान देण्याची तयारी दर्शवली. पुरुषी वेश परिधान केला होता आमच्या राणी लक्ष्मीबाई. घोड्यावर मान मिळवली, आपल्या जिगरबाज सहकार्यांना ताकद द्यावी, बळ द्यावं, प्रेरणा द्यावी आणि कुठे निघाली रात्रीच्या अंधकारामध्ये. कोण कुणाशी लढते कळत नव्हतं, पण ही रणचंडी होऊन जणू काही महिषासुरमर्दिनी प्रगट झाली की काय असा आवेश आणून या तटावरून या गुर्जावर, त्या गुर्जावरून त्या गुर्जावर अशी धावत होती. तो शाखर मर्दानी करून, तो शाखर मर्दानी करून, तो शाखर मर्दानी करून. झाशीची रणचंडी करदमकाळ होऊन इंग्रजांच्या समोर उभी ठाकली होती. शिपायांना प्रोत्साहन देत होती. आपण कथा, खरं तर कथा खूप मोठी आहे. कमी वेळामध्ये राणी लक्ष्मीबाईचं पूर्ण चरित्र आणि पूर्ण इतिहास सांगायला कमीत कमी 7 दिवस लागतील हळूहळू. त्यामुळे एवढा मोठा इंग्रजांचा आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जर सांगायचा असेल तर तो एवढं कमी वेळात शक्य नाही. पण तरी सुद्धा शक्ती ही काली, ही दुर्गा, जर तिचा आवेश आणि तिचं रूप, तिची ताकद आम्हाला समजावून घ्यायची असेल तर नवरात्र उत्सवाचंही गमवतं. आम्हाला या भारतातल्या अत्यंत कर्तृत्व संपन्न अशा स्त्रियांचा आदर्श समोर ठेवावा लागेल. तुकोबराय म्हणतात ताई स्वरूपामध्ये आई जगदंबेला पाहतात आणि तिचा भावा करतात. भाग घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिंपुटी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिंपुटी. विठोबार
आणि सर्व आयोजकांचे किती आभार मानू, किती त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करू. परमादरणीय नवनाथभाऊ आणि एकनाथ काका, आपण एवढी धन्य मंडळी आहात. सगळ्या संयोजकांना आभार, त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि ऋणात राहते. कारण आज खऱ्या अर्थी आपण स्त्री शक्तीची पूजा केली, खऱ्या अर्थी आपण स्त्री शक्तीचं जागरण इथे केलं. परम आदरणीय पोलीस सहाय्यक आयुक्त माननीय आदरणीय प्रांजली सुनील मॅडम इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण प्रमुख असलेल्या महाराष्ट्र प्रांताच्या माननीय श्री नवीनजी नायडू इथे उपस्थित आहेत. मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आज बघा ना किती म्हणजे देवाचं, धर्माचं आणि देशाचं या तीनही म्हणजे हे खरं 3D आहे. 3D पॅटर्न हा असला पाहिजे आमचा कार्य. आज प्रचंड जग प्रचंड वेगाने आधुनिकतेच्या मार्गाने धावतं, नुसती धावतं. पण इथे आमची पाळंमुळं या भारतीय संस्कृतीची इतकी खोलवर रुजलेली आहेत. आणि मग अशा उत्सवांच्या निमित्ताने आम्ही आमच्या धर्माचं, आम्ही आमच्या देशाचं, आज संघाचं आणि धर्माचं काम करणारी मंडळी आहेत. यांनी सगळं आयुष्य आपल्या धर्मासाठी, आपल्या देवासाठी आणि आपल्या देशासाठी वेचले. म्हणून क्रांतिकारकांच्या गाथा, महापुरुषांच्या गाथा इथं काय ऐकायचं. राणी लक्ष्मीचं चरित्र मी आपल्या 5 मिनिटं चालू मी अजून थोडं थांबवायचं. सांगत होते की ज्यावेळी इंग्रजी सरकारला राणीने झाशी संस्थान द्यायला नकार दिला, त्यावेळी इंग्रजांची फौज झाशी किल्ल्यावर तुटून पडली होती. रक्ताने माखलेली राणी तीही कित्येक महिने इंग्रजांशी लढत होती. तहान नाही, भूक नाही, विश्रांती नाही. जसं महिषासुरमर्दिनी आमची 9 दिवस नवरात्र लढत होती, रक्ताने माखलेली होती. त्यातच आमच्या इतिहासाला एक रोग लागला होता पहिल्यापासून, फितुरीचा. इंग्रजांच्या काळातही तेच होतं, आमच्या छत्रपतींच्या काळातही तेच होतं. कारण हजारांच्या नेकीवर एकाची हाराने पाणी फिरवते हे ऐकल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना माहिती नव्हतं, म्हणून फितुरी होत होती. आमच्या धाकट्या होण्याचं, स्वराज्याच्या धाकल्या होण्याचं कैद होणं असू दे किंवा या झाशीच्या रणचंडीला सुद्धा या त्रासाला सामोरं जावं लागलं. दुर्दैवी परक्यांना जाऊन मिळत होते. त्याचा परिणाम असा होत होता की झाशी इंग्रजांच्या आतात जाते की काय असं वाटलं, म्हणून झाशीतनं तळ काढूया. मोरोपंत तांबे वडिलांचं नाव, आणि त्यांनी ठरवलं झाशीतनं तळ काढायचा, कालपीला जायचं. तिथं बांब्याचे नवाब नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचं सहकार्य घ्यायचं आणि एकत्र लढायचं. आणि म्हणून झाशी ते कालपी एवढं अंतर कापण्याकरता राजरत्न नावाचा घोडा होता. 5व्या वर्षापासून घोडसवारी शिकलेली, अश्वारोहण, तलवारबाजी या सगळ्या खेळामध्ये तरबेज होती. आता आम्ही सुद्धा नवरात्र उत्सव, गणपती उत्सव आले की आम्ही सुद्धा स्पर्धा घेतो, पण आमच्या स्पर्धा जरा वेगळ्या असतात. आम्ही लिंबू चमचा करायला होतो पोरांना. तो चमचा घ्यायच्या तोंडात, त्याच्यावर लिंबू ठेवायचं आणि पळायचं. त्याच्यातलं काय पराक्रम आमची पोरं शिकतात मला आजपर्यंत सांगा, ते कितपत योग्य. संगीत खुर्ची, लिंबू चमचा याशिवाय आम्हाला पराक्रमी खेळ करत नाहीत का सांगा. ज्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या यज्ञवेदीमध्ये राणीसाहेबांसारख्या सुगंधित पुष्पाची आहुती पडते, तेव्हा 1947च्या स्वातंत्र्याची इमारत उभी राहते. एवढा मोठा त्याग एका स्त्री शक्तीचा, एका नारी शक्तीचा. झाशीतलं कालपीला अंतर कापताना राजरत्न नावाचा घोडा इतका चौकून उधळत होता की कालपीत पोहोचल्यानंतर छाती फुटून ते जनावर मेले. याला म्हणायचं स्वामीनिष्ठा. पाठीमागे त्या दामोदराला बांधलं होतं आणि तटावरून घोडा फेकावा की काय अशा आविर्भावामध्ये 80 शिपायांना बरोबर घेऊन राणीने कालपी गाठली होती. इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिलं होतं. तर आयुष्यभर इंग्रजांशी लढता लढता आणि इंग्रजांच्या बरोबर 2 हात करता करता ही राणी प्राणांना मुकली आणि झाशीची रणचंडी
राणी लक्ष्मीबाई म्हणून आज आम्ही त्यांचे पोवाडे गातो. मेरी झाशी नाही रुंदी एवढं आम्हाला राणी लक्ष्मीबाई म्हटलं की आमच्या पोरांना एवढं आठवतं, तेही फॅन्सी ड्रेसमध्ये कॉम्पिटिशन मध्ये. अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो स्वामी विवेकानंद म्हटलं की एवढंच जमतं. याच्या पुढे काय, त्या पलीकडचा इतिहास आमची पोरं कधी वाचणार? श्यामच्या आईचं पुस्तक कधीतरी हातामध्ये आमच्या लेकरांनी घेतलं पाहिजे. आता ते बघायला मिळत नाही, घराघरात नाही. अहो साने गुरुजी सांगतात, तो श्याम ज्यावेळी आंघोळ करून बाहेर येतो ना त्यावेळी पायाला माती लागेल म्हणून आईला सांगतो, आई तुझा पदर पसर, माझ्या पायाला घाण लागेल. आई म्हणते, श्याम बाळा पायाला माती लागू नये, घाण लागू नये म्हणून जेवढा जगतोस तेवढा आयुष्यभर मनाला माती लागू नये, घाण लागू नये म्हणून जग माझ्या राजा. या मातीच्या एका मातीने आणि या नारी शक्तीने केलेलं आहे. म्हणून जगातले सगळे महापुरुष घडले ते त्या लोकोत्तर मातांमुळे, त्या नारी शक्तीमुळे. मला असं वाटतं नवरात्र उत्सवाचं हेच गमत आहे की नारी शक्ती, स्त्री शक्ती, तिची ताकद आणि तिचं सामर्थ्य, घराघरामध्ये तिचा सन्मान केला जाईल. आज तुकोबराय आई जगदंबेकडे धावा करतात ना, धाव घाली आई आता धावत येत, आई लेकरासाठी धावत येतो. संतांनी पांडुरंग परमात्म्याला आई स्वरूपात पाहिलं, देवाला आई स्वरूपात पाहिलं. आम्हालाही परमेश्वराकडे त्या आर्ततेने जाता आलं पाहिजे, देश धर्माची सेवा करता आली पाहिजे जशी मंडळी करतात. स्वतःचा प्रपंच बाजूला नाहीच टाकायचा, तो करून उत्तम प्रकारे देवदेश धर्माची सेवा आम्हाला करता येईल का? श्रोतेनो, नेमकं काय करायचं? तुम्ही म्हणाल ताई सगळं आम्ही ऐकलं तुमचं, आता 9 वाजत आले, आता कधी संपवायचं कीर्तन? आम्ही तुमचं सगळं ऐकलं, पण आम्ही काय करू आता? आम्हाला कधी एकदा 9 वाजलं म्हणजे कीर्तन संपतंय असं झालं. पण खरं सांगू का, एका जंगलाला खूप मोठी आग लागली होती. एका जंगलाला खूप आग लागली, वणवा पेटला होता. सगळे पशु पक्षी निघून गेले. एक गरुड पक्षी होता, तो झाडावर बसला होता. तो उडून जायला तयार नव्हता आणि एक संन्याशी साधू त्या रस्त्यावरून फिरत होता. त्यांनी त्या पक्षाला विचारलं, बाबा रे, तुझ्या पंखांमध्ये बळ आहे, जंगल पेटले, तू जळून राख होशील, तू पळून का जात नाही, तू उडून का जात नाही? त्या पक्षाने उत्तर दिलं, तेवढं ऐकूया आणि मग आपण कीर्तनाचा समारोप करूया. तो पक्षी म्हणाला, मी या झाडावर जन्माला आलो, मी या झाडावरच लहानाचा मोठा झालो, मी याच झाडाची फळं खाल्ली आणि मी इथेच भिवण सुद्धा केली. फल खाये सपेड के गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ, जल जाऊं इसके साथ. तसं या मातीमध्ये आम्ही लहानाचं मोठे झालो, या मातीने आम्हाला संरक्षण दिलं. आजूबाजूच्या समाजामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, समाजाने आम्हाला वाढवलं, घडवलं, जपलं. मग आता मी या मातीचं आणि या समाजाचं देणं लागतो. आता माझं मरण सुद्धा इथंच, माझं जगणं सुद्धा इथंच. हा धर्माचा आणि धर्म जागरणाचा इतिहास ज्या ज्या लोकांनी समजावून घेतला त्यांना देवाचा, धर्माचा आणि देशाचा त्या सामर्थ्याच्या प्रचितीचा अनुभव आला, ती प्रचिती मिळाली. म्हणून मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याच भारतीय संस्कृतीतला कुठलाही उत्सव करू त्यामागे देवदेश धर्माची जाणीव जर पक्की ठेवली ना तरी आमच्यासारखे भाग्यवान आम्ही ठरू. कारण आपला देश साधा सुद्धा नाही, धन्यभूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. आम्ही भाग्यवाने, आम्ही या भूमीमध्ये जन्माला आलो. किती भाग्य आहे बघा ना. मी जसं आत्ता त्या पक्षाचं सांगितलं ना, आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे काका. ते म्हणायचे हे त्या झाडावरच्या पक्षाला कळालं, बाकीच्या पक्षांना कधी कळणार नाही. कळलं का? राहू दे, बरं कळलं त्यांना, नमस्कार. झाडावरच्या पक्षाला कळालं पण सगळ्या पक्षांना कधी कळायचं? म्हणून मतभेद विसरून गुण्यागुरींनी आम्ही एका छताखाली यावं आणि धर्मसत्ता ही सगळ्यात मोठी सत्ता आहे हे जाणून घ्यावी. आमच्या देवतांचा, आमच्या ऋषीमुनींचा, आमच्या संतांचा, आमच्या क्रांतिकारकांचा वेळोवेळी आम्हाला आदर असावा, आमच्या स्वातंत्र्य सेनानींचा आदर असावा. आमच्या पुढच्या पिढीला हे भविष्य आणि पुढच्या पिढीला हा इतिहास समजावा. हे घराघरात धर्माचं शिक्षण दिलं जावं. या प्रेरणेने तुकोबरायांसारख्या आगळ्या संतांनी, ज्ञानोबांसारख्या संतांनी इथं अमृत रसाचं पारणं फेडलं आणि आपल्या अभंग अशा शब्दातनं आम्हाला जाणीव दिली. तुकोबराय सांगतात की आई जगदंबे, मला आता असं झालं की ही हळहळ प्रपंचाची, त्रिविध तापांची
जगदंबेचे चरण. श्री नवनाथ दादा असतील, पूजाताई असतील, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. उपस्थित असलेले सर्व श्रोतृवर्ग, व्यासपीठावरचे मान्यवर, आमचे सर्व आदरणीय वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक असलेले सर्व गायक वादक टाळकरी कलाकार मंडळी, अतिशय सुंदर अशी नादब्रह्माची सेवा करणारी आमच्या ताई समाजाच्या साथीला असलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि बोलत असताना काही वेळाकडे गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा मागते. वेळेत सेवेला विराम दिला असं मी समजते आणि झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणावर समर्पित करते. महाराज